मुसाफिर हूँ मैं दूर का, दीवाना हूँ मैं धूप का, मुझे ना भाए ना भाए ना भाए चाहे। तर सगळ्यात अगोदर आपल्याला लाईट मोशनला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. अशा प्रकारे बघू शकता थोडंसं लोड घेईल. त्यानंतर असं इंटरफेस आपल्या समोर येईल मित्रांनो. प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. क्रिएट प्रोजेक्टवर क्लिक करून परत एक वेळेस आपल्याला प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे मीडियामध्ये जायचं आहे. इथून आपल्याला एक व्हिडिओ इथून मित्रांनो सिलेक्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर व्हिडिओला क्लिक करून 3 डॉटमध्ये जायचं आहे. फिल कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत एकदा प्लसच्या आयकॉनवरती जायचं आहे. एक शेप आपल्याला इथून सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर 3 डॉटमध्ये जायचं आहे आणि फिल कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲड पिकमध्ये जायचं आहे. बरोबर ते ॲड पिकमध्ये जाऊन इथं आपल्याला सर्च करायचं आहे कॉपी बॅकग्राऊंड अशा प्रकारे आणि स्टँडर्ड सेटिंगला ओपन करून इथून बॅक यायचं आहे मित्रांनो. परत एकदा ॲड पिकमध्ये जायचं आहे. ॲड पिक करून घ्यायचं आहे. सर्च करायचं आहे सॅच्युरेशन सर्च करून घ्यायचं आहे मित्रांनो. अशा प्रकारे स्टँडर्ड सेटिंगला ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर सॅच्युरेशनला प्लसमध्ये 15 करून घ्यायचं आहे मित्रांनो. जवळपास 15 नंतर बॅक यायचं आहे. परत एकदा ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे. ॲड इफेक्ट करून घ्यायचं आहे. इथं सर्च करायचं आहे मित्रांनो ब्राईटनेस अँड कॉन्ट्रास्ट. तो स्टँडर्ड सेटिंगला ओपन करून घ्यायचं आहे. ब्राईटनेसला थोडं वाढवायचं मित्रांनो अशा प्रकारे आणि कॉन्ट्रास्टला थोडंसं कमी करायचं. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे मित्रांनो. परत एक आपल्याला प्लसमध्ये जाऊन एक शेप सिलेक्ट करून घ्यायचा आहे. 3 डॉटमध्ये जाऊन फिल कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इफेक्टमध्ये जायचं आहे. ॲड इफेक्ट करून घ्यायचं आहे. सर्च करायचं आहे मित्रांनो. परत एकदा कॉपी बॅकग्राऊंड अशा प्रकारे कॉपी बॅकग्राऊंडला ओपन करून घ्यायचं आहे. स्टँडर्ड सेटिंगला ओपन करायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. परत ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे. ॲड इफेक्टमध्ये जाऊन सर्च करायचं आहे मित्रांनो गशियन ब्लर सर्च करून घ्यायचं आहे मित्रांनो. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. स्टँडर्ड सेटिंगला ओपन करायचं आहे. त्यानंतर प्लसमध्ये 400च्या जवळपास ठेवायचं मित्रांनो. अशा प्रकारे इथून बॅक यायचं आहे. परत ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे. ॲड इफेक्टमध्ये जाऊन इथे सर्च करायचं आहे एक्सपोजर गामा. ही एक सर्च करा मित्रांनो. त्यानंतर एक्सपोजर गामा येईल. त्यानंतर स्टँडर्ड सेटिंगला ओपन करून घ्यायचं आहे आणि गामा मायनसमध्ये घ्यायचं मित्रांनो 90. अशा प्रकारे बघू शकता. इथून बॅक यायचं आहे. ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जायचं आहे. थोडं स्क्रॉल करायचं आहे मित्रांनो. डिफरन्समध्ये जायचं आहे. इथून सबस्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. परत एकदा प्लसच्या आयकॉनवरती जायचं मित्रांनो. इथून शेप सिलेक्ट करायचं. 3 डॉटवर जायचं. फिल कॉम्पोजिशन एरिया करायचं. कलर अँड फिलमध्ये जायचं आणि इथून व्हाईट कलर सिलेक्ट करून घ्यायचं मित्रांनो अशा प्रकारे. त्यानंतर ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जायचं. थोडंसं स्क्रॉल करायचं मित्रांनो. कॉन्ट्रास्टमध्ये जाऊन तो ओव्हरले करून घ्यायचा मित्रांनो अशा प्रकारे. परत एकदा प्लसच्या आयकॉनवरती जायचं. शेप सिलेक्ट करून घ्यायचे मित्रांनो. त्यानंतर फिल कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचे आणि कलर अँड फिलमध्ये जाऊन हा कलर इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो बघू शकता. त्यानंतर ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे. ॲड इफेक्ट करून घ्यायचं आहे. कॉपी बॅकग्राऊंड असं सर्च करायचं मित्रांनो. परत एकदा अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं आहे. स्टँडर्ड सेटिंगला ओपन करायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. परत ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथं सर्च करायचं आहे मित्रांनो गसियन ब्लर अशा प्रकारे स्टँडर्ड सेटिंगला ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर गसियन ब्लर आता 200 ठेवणार आहे मित्रांनो मी अशा प्रकारे. इथून बॅक येणार आहे. त्यानंतर ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे. ॲड इफेक्ट करून घ्यायचं आहे. परत एकदा इथं एक्सपोजर गामा सर्च करायचं मित्रांनो अशा प्रकारे बघू शकता.
एक्सपोजर गामाची स्टँडर्ड सेटिंग ओपन करून घ्यायची अशा प्रकारे आणि गामाला आपल्याला 90च ठेवायचं आहे मित्रांनो. परत एकदा अशा प्रकारे 90च ठेवून घ्यायचं आहे कारण व्हिडिओची क्वालिटी. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे, ब्लेंडिंग ऑन ऑफिस्टमध्ये यायचं आहे, परत एकदा डिफरन्समध्ये जायचं आहे, त्यानंतर सबस्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि इथून बॅक यायचं आहे मित्रांनो. परत एकदा प्लसच्या आयकॉनवरती जायचं आहे, एक सेट सिलेक्ट करून घ्यायचे आहे, 3 डॉटमध्ये जायचं आहे, त्यानंतर फिल कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचं आहे आणि कलर अँड फिलमध्ये जाऊन इथून व्हाईट कलर सिलेक्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो आणि ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जाऊन थोडंसं स्क्रॉल करून कॉन्ट्रास्टमध्ये जायचं आहे आणि ओव्हरले करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. बघू शकता मित्रांनो, बिफोरचा व्हिडिओ बघू शकता आणि आफ्टरचा बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे. त्यानंतर व्हिडिओच्या शेवटला यायचं आहे, ही जी लेअर आहेत सगळ्या सिलेक्ट करून घ्यायच्या मित्रांनो अशा प्रकारे आणि या ॲरोवर क्लिक करून शेवटपर्यंत त्याची रिस्क्यू वाढवून घ्यायची मित्रांनो अशा प्रकारे. त्यानंतर इथं क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम.